असं म्हणतात, महाराष्ट्रात हवामानाचा व नेवाशाच्या जनतेचा अंदाज लावणे फार कठीण. नेवासकर कधी कोणामागे उभे राहतील आणि कोणाला घरचा रस्ता दाखवतील हे सांगता येत नाही. हा मुद्दा आत्ता काढण्यामागचे कारण म्हणजे आता तालुक्यात चालू असलेले राजकारण व राजकीय चर्चा. सध्या तालुक्यात विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांसोबत काही प्रस्थापितांच्या नावांची देखील चर्चा आहे. एका बाजूला भाजपामध्ये विधानसभा लढवण्यासाठी इच्छुकांचा मोठा गोतावळा असताना राष्ट्रवादी अजित गटापाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटांनी तालुक्यात कसं राजकारण वाढून ठेवलं आहे. गडाख विरुद्ध गडाख असा विधानसभेला सामना रंगू शकतो का, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जिथे ज्ञानेश्वर यांचे अभंग उमटले, जिथे देवगड, शनी शिंगणापूर, मोहिनीराज असे अनेक मोठ्या देवस्थानांच्या वारसासोबतच तितकाच मोठा राजकीय वारसा लाभलेला तालुका म्हणजे नेवासा. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय उपेरणीतून तयार झालेला हा नेवासा मतदारसंघ. मुळा सहकारी साखर कारखाना, मुळा एज्युकेशन सोसायटी अशा संस्थेची माहिती देखील या नेवासा तालुक्याला गडाख कुटुंबियांमुळेच झाली. अगदी ग्रामपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था असो अथवा शनी शिंगणापूर देवस्थान या सगळ्या सत्तेच्या स्थानांवर तालुक्यात गडाख फॅक्टर जोरात चालतो. पण मात्र लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नेवासा तालुक्यातून शिंदेंच्या शिवसेनेला लीड मिळाली होती. म्हणून शिवसेना शिंदे गट हे नेवासा विधानसभेच्या उमेदवारीवर दावा करू शकतात व यामुळेच एका बाजूला भाजपाकडून उमेदवारी मिळेल याची वाट बघत असलेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासमोर आणखी एक पेच निर्माण होऊ शकतो. यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असा देखील प्रश्न निर्माण होतो. एका बाजूला भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी म्हणून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, युवा नेते ऋषिकेश शेटे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची जरी जोरदार चर्चा असली तरी तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या हालचाली पाहता भाजपाच्या स्वप्नांवर विरजण पडेल की काय ही शक्यता देखील नाकारता येत नाही. कारण शिंदेंनी मतदारसंघात निवडणूक निरीक्षकाची नेमणूक केली आहे. शिवसेना साखरपट्ट्यात परिवर्तन आणू शकते असे म्हणत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील नेवासा मतदारसंघात उमेदवारीसाठी मागणी केली असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निरीक्षक डेव्हिड जेरी हे देखील जातीने लक्ष घालत नेवासा तालुक्यात घराघरात धनुष्यबाण पोहोचवण्यासाठी दिवस आणि रात्र काम करत असल्याचे समजत आहे. त्यामुळेच मतदारसंघातील एका युवा चेहऱ्याचा तातडीने शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची चर्चा नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये सर्वात प्रथम नाव येतं ते म्हणजे माजी खासदार तुकाराम गडाख यांचे चिरंजीव रविराज गडाख आणि तुकाराम गडाख यांचे बंधू किसनराव गडाख यांचं. यापैकी कोणी एकाने जरी शिवसेना शिंदे गटाचं धनुष्यबाण हाती घेतलं तर तालुक्यात गडाख विरुद्ध गडाख असा ऐतिहासिक सामना येणाऱ्या विधानसभेमध्ये बघायला मिळू शकतो याची शक्यताही वर्तवली जात आहे. पुढील चर्चेत सचिन देसरडा यांच्या नावाची देखील शक्यता वर्तवली जात आहे. 2019च्या साली देसरडा देखील भाजपाकडून इच्छुक असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. पण काही कारणास्तव त्यांना भाजपाने तुर्तास आपल्या इच्छा आकांक्षांना पूर्णविराम लावून मुरकुटे यांचे काम करण्यास सांगितले होते. 2024च्या देखील विधानसभा निवडणुकीमध्ये सचिन देसरडा यांना भाजपाने नेवासा विधानसभा संयोजक पद देऊन जणू काही उमेदवारीपासून दूर केल्याची चर्चा तालुक्यात रंगताना दिसून येत आहे. आता या सगळ्यांमध्ये जर शिवसेना शिंदे गट नेवासा विधानसभेवर आपला दावा ठामपणे दाखवू शकले तर सचिन देसरडा हे देखील शिंदे गटात प्रवेश करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत महायुतीचे उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात. पुढील शक्यता येते थेट माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचीच. जर शिवसेना शिंदे गट ठामपणे आपल्या मतदारसंघावरचे क्लेम महायुतीला पटवून देऊ शकले तर मुरकुटे हे देखील तातडीने शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात. ही सगळी नावं जरी चर्चेत असली तरी भाजपाकडून इच्छुकांचे यावर काय भूमिका असेल यावर सर्व काही गोष्टी अवलंबून असणार आहेत.
जरी शिवसेना शिंदे गट यांच्या पक्षाकडे नेवासा विधानसभेची जागा यशस्वीपणे खेचू शकले तरी भाजपाचे नाराज असलेले इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतील का? या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं? महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळेल? आपले मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व आम्ही नेवास्कर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा.